नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी 2025 चा महागाई भत्ता 56%. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. 2024 वर्ष शेवटाकडे आले आहे. या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल आपण विविध चर्चा ऐकल्या असतील. पण येणारे 2025 वर्ष हे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3% वाढ होईल. सध्या ट्रेंड पाहिले तर महागाई भत्ता जानेवारी 2025 मध्ये 56% पोहोचेल. आता एआयसीपीआय निर्देशांकाच्या ऑक्टोबरपर्यंतचे आकडे आले आहे. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर मधील कल पाहिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3% वाढ दिसून येते. या सीपीआय निर्देशांक देशातील महागाई आणि वस्तूच्या किमतीतील बदलाच्या मागोवा घेत असतो. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या 6 महिन्याचे आकडे जारी करण्यात आलेले आहे. या सीपीआय निर्देशांकानुसार जुलैमध्ये हा आकडा 142.7 अंकावर होता, ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोर 53.54% वर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि डीए 53.95% वर पोहोचला. सप्टेंबरमध्ये 143.3 अंकाच्या तुलनेत भत्ता स्कोर 54.49% होता. त्याचवेळी ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार निर्देशांक 144.5 अंकावर पोहोचला आहे. महागाई भत्ता 55.5 अंकावर पोहोचला आहे. सध्या महागाई भत्त्याचा दर 53% आहे, जो जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे. सरकार दर 6 महिन्यांनी डीए मध्ये सुधारणा करते. जुलै 2024 मध्ये 3% वाढ झाल्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये टक्के केली जाण्याची शक्यता आहे. 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल. असे असताना मार्च 2025 मध्ये त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्चमध्ये होळीच्या आसपास याची घोषणा केली जाते. ऑक्टोबरपर्यंत निर्देशांक 144.5 अंकावर आहे, त्यामुळे महागाई भत्ता 55.5 झाला आहे. पुढे 2 महिन्याचा कल पाहिल्यास नोव्हेंबरमध्ये निर्देशांक 145 अंकावर पोहोचू शकतो, त्यामुळे महागाई भत्ता 55.59 पर्यंत पोहोचेल. असे असताना डिसेंबरमध्ये निर्देशांक 125.3 अंकावर पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महागाई भत्त्यात चांगली उसळी पाहायला मिळेल. म्हणजे तो 56.18 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे महागाई भत्त्यात केवळ 3% वाढ होण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्के वाढ होईल हे आपण पाहूया. किमान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 6,480 रुपये अधिक मिळतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 18,000 रुपये इतके असेल तर महागाई भत्ता 56% असेल. तर त्याचे कॅल्क्युलेशन आता आपण पुढील प्रमाणे पाहूया. जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता 18,000 रुपये मूळ वेतनावर 56% म्हणजे 10,080 रुपये महिना. जुलै 2024 पासून महागाई भत्ता मूळ वेतनावर 18,000 रुपये म्हणजे 53% बरोबर 9,540 रुपये महिना. 3% वाढीनंतरचा फरक 540 रुपये प्रति महिना. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.